फलंदाज गावदेवी भादवड टीम तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक. उत्तम आचार्य देखील आहेत सुजितभाई डॉन आणि चांगली पर्सनॅलिटी आपण पाहतोय. क्या बात आहे. चेंडूला विजय पाटीलनं ऑन साइडला केलेलं आहे. चांगली फिल्डिंग. एकाच ऍक्शन मध्ये अगदी जमिनी लगत चेंडूला उचललाय. पहिली सिंगल विजय पाटील यांच्या बॅटमधून. धावसंख्या 2. पहिला वाईट त्यानंतर एक सिंगल. आज दयानंदजी चोरगे साहेबांची देखील मुख्य उपस्थिती. बबनजी पाटील असतील, रमेश भोईर असतील, त्यानंतर आमचे आज बालारामजी पाटील आणि हेमंतजी गुलवी मुसाबाय. चांगली फिल्डिंग. शॉर्ट एस्टा कव्हरला चेंडू अडवला गेलाय. शरद म्हात्रे यांच्या बॅटमधून एक सिंगल. इथे पंचांचा नोबॉलचा इशारा आलाय. जोशी 11 भादवड बी टीमचे कॅप्टन एसटी रक्षक दिलीप मोरे आम्हाला ऑनलाईन जोडलेत आणि त्यांच्याकडून गावदेवी भादवड बी टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद दिलीप मोरे. 12:44 झालेली आहेत आणि या स्पर्धेचा लाईव्ह एनबीच्या माध्यमातून अजूनही आमचे काही लाडके प्रेक्षक ऑनलाईन सामना पाहत आहेत. धन्यवाद दिलीपजी मोरे. इथे फ्री हिट चेंडू होता. नक्की शरद म्हात्रेंना जीवनदान मिळालंय. सुजितभाई डॉन इथे दिलीप मोरेने एक आगलं वेगळं बक्षीस लावलेलं आहे. शरद म्हात्रेंनी विजय पाटीलनी जर 4 धावा धावून पूर्ण केल्या एका चेंडूवर तर 1100 रुपये आहेत. नक्कीच विनोदजी म्हात्रे अप्पर लोडा ठाणे मानकुली इथे नक्कीच सुजितभाई डॉन यांचे बंधू यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि खास करून गावदेवी भादवड बी आणि जय आंबे टिमगडबाड टीमला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. भादवड गाव म्हटलं की खूप मोठं नाव आहे. जय दुर्गा टेमगडपाडा. भिवंडी तालुक्याला खूप मोठे स्टार खेळाडू या गावाने दिलेले आहेत. आरके ट्रॉफी सारखी एक मानाची स्पर्धा याच गावातून मित्रांनो आपण पाहिलेली आहे. विजय पाटील आणि शरद म्हात्रे दोन्ही सलामीवीर. विजय पाटील खेळतात 3 चेंडूमध्ये 3 वार. शरद म्हात्रे खेळतात 3 चेंडूमध्ये 4 वार. एक वाईट अशी एकूण धावसंख्या झाली ती 9. शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज संजय कोहली. क्या बात है. तेज तर्रार अतिशय चांगली लाईन अँड लेंथ. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये आलेत संजय कोहलीच्या धावा 9. एक संत आणि शांत सुरुवात आहे. आज आमचे दशरथ पाटील सरांनी या स्पर्धेमध्ये 4 चांद लावलेले आहेत. विशाल पाटील या स्पर्धेचे मुख्य समालोचक. काल सुनील पवार सरांचा आवाज ऐकलात. दिलीप भाऊ आपला मोबाईल इथून घेऊन जा. इथे मोबाईल आपल्या कॉम्बॉक्स मध्ये. 1 ओव्हर 9. पॉवर शेलार या टीमचं देखील भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप नाव आपण ऐकलेलं आहे. गोलंदाज चंद्रकांत. आजच्या दुसऱ्या रात्रीमधील आपण 9वा की 10वा आहे. 9वा सामना आहे. क्या बात है. अपील जरूर पाहायला मिळाली. चेंडू अगदी शॉर्ट थर्डमॅन गलीमध्ये अडवलाय. दुसरी धाव देखील विजय पाटीलनं पूर्ण केलेली आहे. 4 धावले तर 11चे आहेत आणि इथे 2च धावलेत. फलंदाज शरद म्हात्रे. धावचित बाद. 2 धावा. 2 ने धावसंख्या झाली ती 1-1 11. चेंडू टाकून झाले 7 आणि धावा बनलेत 11. गावदेवी भादवड बी टीम बघा येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी टी शर्टची जी सर्कल आहे ती क्रॉस करा मित्रांनो.
नक्कीच या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या स्पर्धेसाठी अपार मेहनत. मित्रांनो, या क्रीडानगरीमध्ये ऑल इंडिया 40+ जेव्हा आपण जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेपासून दिलीप पाटील आमच्या संपर्कात होते. मैदान असेल, मंडप डेकोरेशन, त्यानंतर डीजे, लाईव्ह, लाईटची व्यवस्था, या सर्व गोष्टी अगदी दिलीप पाटील यांनी फोनवर कॉन्टॅक्ट करून आणि 2-3 त्यांनी इथे उपस्थिती देखील दिली आणि स्पर्धेचं आयोजन केलं. खूप मेहनत आहे. कुठलीही स्पर्धा म्हटली की त्याच्यासाठी मेहनत, आर्थिक सहकार्याची खूप मोठी गरज असते. हा फटका खेळलाय आल्या योगेश तरेनं षटकार. क्या बात है, योगेश तरेला षटकार हॅट्रिक 5000. शंकर झुकर आणि सुजितभाई डॉन सलग 3 षटकार 5000. आमचे दिलीप पाटील आणि बक्षीस राजू चव्हाण आणि अनिल पाटील सुरीकर यांनी लावलं होतं. चेंडू नवीन की जुना द्यायचा आहे. योगेश पाटील जॉनमन पॉवर शेलारचे 12वे, तर सुजितभाई डॉन गावदेवी भादवड बी. नक्कीच बघा, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालवू नका. मैदानी पंच आपण देखील वारंवार खेळाडूंना सूचना करायच्या आहेत. क्या बात आहे. दयानंदजी चोरगे साहेबांकडून या सामन्यासाठी पारितोषिक आलेले आहे. शेलार टीमच्या गोलंदाजाने हॅट्रिक केली तर 5000 आणि भादवड बी च्या खेळाडूंनी कुठली हॅट्रिक केली चौकार षटकार तर 5000. हा आपल्या संस्थापक अध्यक्ष साहेबांचा बक्षीस या सामन्यातून लावण्यात आलेला आहे. धन्यवाद दयानंदजी चोरगे साहेब. ठाणे जिल्ह्यातील एक दमदार व्यक्तिमत्व, ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. सुरेश गुलवी यांच्याकडून देखील आता गावदेवी भादवड बीच्या खेळाडूंना पारितोषिक आलेलं आहे. फक्त योगेश तरेसाठी आहे. सलग 2 षटकार 500 आहेत. इथे दुसरा आलाय योगेश तरे यांच्या बॅटमधून आतापर्यंत. नक्कीच आमच्या मानकुली गावचे समाजसेवक, सरुलीपाडा गावचे जावई, आमचे मित्र केतन दामू माली यांनी देखील बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा या स्पर्धेच्या आयोजक संघाला शुभेच्छा आणि अभिनंदन केले. धन्यवाद केतन भाऊ माली. वेलकम प्रेम पाटील, श्री गणेश भरोडी टीमचे कॅप्टन आणि संघटनेचे सदस्य. 23 धावा लागलेले आहेत. इथे हा भीमर आणि भीमरवर भीमर केलाय गोलंदाज चंद्रकांत जाधवला. 2 सुरेश गुलीकडून नक्कीच 500 आलेत आणि चोरगे साहेबांकडून देखील मोठं बक्षीस येणं बाकी आहे. सुजितभाई डॉन कडून देखील 2100 आहेत. नक्कीच सुजितभाई डॉननी पहिले चेंडूपासून बक्षीस लावलेले आहे. 3 ठोक डालो 2100 रुपये लो. योगेश तरे कंप्लीट फलंदाज आहेत. आतापर्यंत 4 चेंडू खेळलेत, 3 षटकार ठोकलेत, 18 वर आहेत. नक्कीच इथे प्रभाकर भोईर सतत आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. प्रभाकर पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि ओरिजिनल 40+ संघटनेचे सचिव आणि बालाजी स्पोर्ट 40+ चे खेळाडू दयानंद चोरगे साहेबांच्या समवेत आहेत. आणि सलग 3 षटकार 5000 चोरगे साहेबांनी
या सामन्यातून बक्षीस लावलेलं आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमला 3 विकेट घेतले तर 5,000, फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंनी सलग 3 ठोकले तर 5,000. इथे अजून एक आलाय योगेश तरेच्या बॅटमधून षटकार. चार षटकार योगेशने ठोकलेत. धावसंख्या पोहोचली ती 36 वर. म्हणजे 18च्या सरासरीने आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 36 आलेत. त्याच्यामध्ये 24 धावा वैयक्तिक योगेश तरेच्या बॅटमधून आलेले आहेत. खूप चांगली फलंदाजी करतात योगेश तरे. याआधी आपण सामना पाहिला होता जय आंबे टेमगरपाडा. 3 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता असताना हरी जोशी मैदानामध्ये मात्र 1 धाव बनवता आलेली आर्यन तरेनं या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावी कोरली. ग्रीष्मा इलिवान आमनेपाड्या टीमचा खेळाडू होता आणि हरी जोशी आणि पंडित भोईर नक्कीच नाराज असतील कारण की 3 मध्ये 1 बनवायची होती. सामना अगदी हातामध्ये होता. मात्र क्रिकेट आहे. ओव्हर नंबर 3 साठी पॉवर शेलार टीम कडून गोलंदाज आलेत निमेश. विजय पाटील सलामीला आलेत. अजूनही योगेश तरेला चांगली साथ देत आहेत. टीमचे कॅप्टन आहेत गावदेवी भादवड बी. डीप थर्डमॅन डिझाइन मधून चेंडू उचललाय. इथे गेम प्लॅनिंग योगेश तरे आणि विजय पाटील दरम्यान. विकेट दिलेली आहे कॅप्टननं येणाऱ्या नवीन फलंदाजासाठी डीजे. मध्ये रनआउटचे विकेट सौरभ आपण खूप जास्त वेळा पाहिलेले आहेत आतापर्यंत. सचिन तरे यांना प्रत्येकी षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भवेश घरात आलेले आहेत. न्यू बॅटर गती परिवर्तन स्लोवर चेंडू आपण पाहिलाय गोलंदाज निमेश शेलारचा. सचिन तरे नक्कीच भादवड टेमगडपाडा प्रीमियर लीगचे करता धरता यांच्याकडून प्रत्येकी षटकार 500चं बक्षीस आहे. शॉर्ट मिड विकेटला चेंडू अगदी सेफ लँड झाला होता. 2 धावा इथे योगेश तरेनं पूर्ण केलेत. संघाची टोटल धावसंख्या झाली 41. चेंडू टाकून झालेत 2 ओव्हर 3 म्हणजे 15 चेंडू. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि या पुढील आपण सामना पाहणार आहोत पुंडास आणि निंबवली. दोन्ही टीमचे कॅप्टन पुंडास आणि निंबवली आणि त्यानंतर भरोडी आणि पुंडास आणि निंबवली या त्यानंतर भरोडी आणि आमनेपाडा. बघा असे क्रमाने सामने होतील. यस त्यानंतर जय आंबे टेमगडपाडा आणि बालाजी स्पोर्ट सरवलीपाडा. या चेंडूवर देखील 2 धावा पूर्ण केलेत. भावेशला खातं खोलायचं योगेश तरे चांगल्या धावा बनवत आहेत. 4 षटकार ठोकलेत 2 दुहेरी म्हणजे आतापर्यंत 28 धावा. नक्कीच सरवलीपाडा बालाजी स्पोर्ट सर्व खेळाडू फैशवादा दिलीप पाटील यांच्याशी आपण लगेच संपर्क साधा कारण की आपल्याला सामना खेळायचा आहे जय आंबे टेमगडपाडा टीम समोर. शेवटचा एक चेंडू बाकी आहे.
45 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. सौरव, आतापर्यंत स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या कुठल्या संघाच्या नावी आहे? बघूया इथे देखील रेकॉर्ड बनवेल का? चांगले प्रयत्न होते, चांगले प्रयत्न. डीप मिड विकेटला योगेश तरेला जीवनदान आणि नक्कीच जवानमान पॉवर शेलर साठी कदाचित जीवनदान कठीण काल ठरेल. जयदुर्गा सुरेईच्या नावी 50 धावा या स्पर्धेतील मोठी धावसंख्या आहे आणि ती धावसंख्या कदाचित आता गावदेवी भादवड बी टीमच्या नावी पाहायला मिळेल. 3 ओव्हर 47. नक्कीच आज दोन्ही भादवड टेमगडपाड्याचे टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. विनायक म्हात्रे आणि सुजितभाई डॉन यांच्याकडून योगेश तरेला या शेवटच्या ओव्हरसाठी पारितोषिक आहे. 5,000. क्या बात आहे. 5,100 रुपये सलग 3 आणि आपल्या दयानंदजी चोरगे साहेबांकडून 5,000. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तरी देखील चोरगे साहेबांकडून 5,000 रुपये दिले जातील. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेबांकडून पारितोषिक आहे आणि आज साहेबांनी भरपूर वेळ आपल्या स्पर्धेसाठी दिलेला आहे. त्यांच्याच नावाने स्पर्धा आपण पाहतोय आणि बबनजी भास्कर पाटील शिंदेगड शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी यांच्या मान सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. चांगली फिल्डिंग आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला स्टॉप केलाय. 2 धावा इथे भावेश घरतनं पूर्ण केलेत. धावसंख्या 49. 49 धावा लागलेत. 50 धावा जयदुर्गा सुरेई संघाच्या नावी या स्पर्धेची मोठी धावसंख्या आहे. चांगला अगदी ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. कव्हर पॉइंट मधून चांगला फटका केले होते मात्र धावा मिळतील 2. 51. नक्कीच आमचे सौरभ पाटील सांगतात की स्पर्धेची आता मोठी धावसंख्या गावदेवी भादवड बी या संघाच्या नावी आहे. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. 51 धावा लागलेले आहेत. पावलांचा जरूर वापर केलाय. चेंडू अगदी बॅक टू द बॉलर असं खेळले होते. एक सिंगल धाव घेतली योगेश तरेनं. धावसंख्या झाली ती 52. 52. बघूया योगेश 32 वर खेळतात. 10 चेंडू मध्ये 32. चांगली स्ट्राईक रेट आहे. 320 आणि इथे हा चेंडू डॉट. योगेशनं आतापर्यंत 3 चेंडू डॉट देखील सौरभ केलेले आहेत. एकूण 11 चेंडू मध्ये 3 डॉट म्हणजे 8 मध्ये 32. नक्कीच मजबूत काटेके बल्लेबाज योगेश तरे. इथे हा चेंडू तेज तर्रार होता मात्र लेगस्टिकला सोडून जाणारा चेंडू पाहिलाय. आउटसाइड लेग स्टंप. पंच पुनेश पाटील सरांचा इशारा आला वाईट. धावसंख्या 53. रात्रीचं क्रिकेट 1:02 झालेली आहेत. विशाल पाटील दशरथ पाटील सर आज दुसऱ्या रात्रीतून या स्पर्धेसाठी समालोचन करताना थोडीशी खराब फिल्डिंग आणि एकीचं दुसऱ्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 55. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका योगेश तरेच्या बॅटमधून येईल का की गोलंदाज भारत सातवे हे चेंडू डॉट टाकतील. बघूया. क्या बात आहे, क्या बात आहे. पायचीची अपील आणि शेवटच्या चेंडूवर योगेश तरेचा विकेट. फलंदाज बाद. 55 आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. गावदेवी भादवड बी टीमनं जवानमान पॉवर शेला टीम समोर. जाऊ आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. चला आमचे साथी समालोचक विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया पुढील सामन्याची नाणेफेकी.
चला या आमचे पाहुणे समालोचक दशरथ पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण या पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. क्या बात है. पुंडास आणि निंबावली. चला दोन्ही टीम चे कॅप्टन या पाटील सर. नक्कीच आमचे पाहुणे समालोचक ज्यांनी या सर्वांची मनं जिंकली आहेत या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय रखमाबाई बालाराम पाटील नाणेफेकी कक्षामध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन कैलाजी आपल्याला देखील बेस्ट ऑफ लक. पुंडास आणि निंबावली हेड आणि टेल. चला निंबावली टीमचे कॅप्टन हेड असं कॉल आणि हेड झालेले आहे. निंबावली टीमच्या बाजूने नाणेफेकी लागलेली आहे. पाटील जर फक्त आपण यांचा निर्णय जाणून घेऊया. फिल्डिंग बेस्ट ऑफ लक. फिल्डिंग येथील आहे निंबावली टीमनं आणि पुंडास टीमला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले आहे. धन्यवाद. छप्पन्न धावांचं टार्गेट आहे आणि बघूया 56 धावा कशा प्रकारे इथे चेस केले जातील की डिफेंड होतील. कारण की आपण पाहिलं तर एक गावदेवी भादवड टीम देखील एक कंप्लीट टीम आहे. सुजितभाई डॉन त्या टीमचे 12वे आहेत. यानंतर गावदेवी माता पुंडास आणि आई वज्रेश्वरी निंबावली. एमबी लाईव्ह अगदी साफ सूत्र टेलिकास्ट. निलेश बजाके केरिवली भिवंडी. आमच्या भिवंडीचे एक उत्तम समालोचक अजय घरात. बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर सुजितभाई डॉन यांच्या समवेत आमचे महाराष्ट्राचे लाडके समालोचक दशरथ पाटील सर आणि नक्कीच निंबावली टीमचे कॅप्टन तसेच आमचे समालोचक विशाल पाटील यांना ऑन स्क्रीनवर दाखवलं जातोय. जसं सरांनी देखील स्तुती केली आहे एमबी लाईव्हची. खरंच आपण कित्येक स्पर्धा पाटील सर करतोय मात्र अतिशय नेट अँड क्लीन कॅमेरा वर्क खूप चांगला आहे. चालू सीझनची दशरथ सर माझी देखील 31 का 32वी स्पर्धा आहे आणि उत्तम अगदी एमबी लाईव्हचं आपण हे लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. आज खूप चांगली मजा आली दशरथ पाटील सरांसोबत. जेव्हा जेव्हा ते आम्हाला जॉईन होत आहेत तेव्हा वेल कुठे निघून जाते असं समजत नाही आणि आज त्यांनी भरपूर वेल अगदी पूर्णपणे वेल दिलेली आहे. त्यासाठी त्यांचे विशेष धन्यवाद. पाटील सर कधी एवढे थांबत नाहीत मात्र प्रभाकर पाटील यांच्या प्रेमाखातीर आणि दयानंदजी चोरगे साहेबांची संघटनेची स्पर्धा आहे आणि म्हणूनच त्यांनी हा वेल त्यांना दिलेला आहे. बालाजी स्पोर्ट ओरिजिनल 40+ सरोलीपाडा आणि ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटना आयोजित संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेब आणि शिवसेना शिंदेघाट भिवंडी उपतालुका प्रमुख बबनजी भास्कर पाटील यांच्या नावाची स्पर्धा. चला खेळाला सुरुवात करा लगेच. विजय पाटील, शरद म्हात्रे, सुधाकर म्हात्रे या टीमचे सिनियर खेळाडू आहेत. योगेश तरेनं चांगली बॅटिंग केली. मंदार आणि सुनील. कदाचित दसत तर आपल्याला इथून जाता जाता आपल्या अल्पेश गायकवाड आपल्याला भेटून जातील कारण की वाघविलवरून तो इथे येऊ शकतो तुम्हाला भेटण्यासाठी. प्रेम आहे नक्कीच. आज तुम्ही आलेत वारंवार त्यांचा कॉल व्हिडिओ कॉल आपल्याला सुरू आहे. जनमान पॉवर शेलार. गोलंदाज शरद म्हात्रे. गावदेवी भादवड बी. नक्की सुजितभाई डॉन. आता गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिकला 1100 आहेत. फलंदाजी करताना त्यांनी चौकार षटकारला 2100 ठेवले होते. क्या बात आहे. आणि आपल्या चोरगे साहेबांकडून तब्बल 5000 आहेत विकेट हॅट्रिक साठी आणि षटकार हॅट्रिक साठी बक्षीस आहे. गेम ऑन. पहिला चेंडू शरद म्हात्रे ओव्हर द विकेट. मानकुली वेले रोड एंड कडून पहिला चेंडू पॉइंटचे क्षेत्ररक्षक उचलत आहेत. एक सिंगल धाव इथे मंदारनं पूर्ण केली आहे.
मंदार मयेकर, नक्की श्याम स्पोर्ट धामणगाव मध्ये शेखर मयेकर आहेत आणि इथे मंदार मयेकर आणि सुनील वाडगडे ही जोडी आपण पाहतोय जानमन पॉवर शेलार या टीम कडून. हा फटका अगदी इनसाइड आउट केलाच होता, बॅटची आउटसाइड एज लागली, गली क्षेत्रामधून अगदी चेंडूला उचलला, एक सिंगल धाव. दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावेनं या सामन्यातून आपले अकाउंट ओपन केलेत. धावसंख्या 2, अब तक 56 बनवायचे आहेत. वेलकम दिनेशजी चोरगे, जय महाकाल. फुल लेन डिलिव्हरी आपण पाहिलं, वाईट यॉर्कर चेंडू आतलण्याचा प्रयत्न. शरद मात्रे नक्की चांगला सराव आहे. पहिले 3 चेंडू अगदी पाहिले तर वेगळ्या वेगळ्या अँगलनं चेंडू टाकलेले आहेत. शरद मात्रेंचं देखील क्रिकेटवर खूप प्रेम आहे, खूप चांगला क्रिकेट ते देखील 40+ खेळलेले आहेत. विजय पाटील असतील, सुधाकर म्हात्रे असतील, 3 चेंडूमध्ये 3 सिंगल. नक्कीच नक्कीच अगदी प्रभाकरजी पाटील आणि आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, TY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दयानंदजी चोरगे साहेबांचं पाटील सर कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की संघटनेची स्पर्धा आहे आणि या संघटनेच्या स्पर्धेसाठी अजूनही ते मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि पारितोषिक देखील 5,000 रुपये जाळलेलं आहे. विकेटचं पतन सुनील वारगडे, कॉड बेअनबाद. पाटील सर, संघटना जरी 4 झाल्या तरी मात्र भिवंडीचं 40+ क्रिकेट आता खूप उंचीवर गेलाय. सिनियर 40+ असो, नवीन 40+ असो, मास्टर 40+ असो की ओरिजिनल 40+, काही खेळाडू तर प्रत्येक संघटनेतून खेळून आलेले आहेत. मात्र तरी देखील आपल्या गावाच्या नावासाठी आणि गावाच्या संघासाठी एक मैत्रीपूर्ण म्हणून जिद्दीने क्रिकेट खेळत असतात आणि दयानंद चोरगे साहेबांना नक्कीच 100% द्यावे लागतील. कारण की त्यांनीच खऱ्या अर्थाने बालाजी चषकापासून 2008 ला 40+ क्रिकेटला सुरुवात केली. दयानंद चोरगे साहेबांचे सहकारी कुंदनजी पाटील असतील, या 2 व्यक्तिमत्वांनी भिवंडीला 40+ क्रिकेटचे धडे दिलेले आहेत. आता शरद म्हात्रे देखील हॅट्रिकवर आलेत. नेक्स्ट सामन्यामध्ये जर त्यांनी विकेट घेतला तर ती विकेट हॅट्रिक गणली जाऊ शकते. पहिल्या चेंडूवर जर विकेट घेतला तर ती हॅट्रिक होऊ शकते त्यांची. बघूया, इथे सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेतलेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा फक्त इनविन 3 आणि आता उर्वरित 3 ओव्हरमध्ये अजूनही बनवायचे आहेत 53. नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय कासालकर आलेले आहेत. जानमन पॉवर शेलार टीमवर आता थोडासा दबाव वाढलाय, कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये शरद म्हात्रेनं फक्त 3 धावा दिलेत आणि आता 3 ओव्हरमध्ये अजूनही 53 धावा पॉवर शेलार टीमला बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी भावेश घरात, भावेश घरात एक ऑलराऊंडर आहेत. फलंदाजीतून देखील 4 चेंडूमध्ये 5चं योगदान दिलंय. शरद म्हात्रेनं 4 धावा बनवल्या होत्या, गोलंदाजीतून दिले 3 आणि विकेट 2 घेतल्यात. पहिल्या सामन्यातून देखील त्यांनी 2 विकेट घेतल्या होत्या. इथे विकेट आली, क्या बात आहे. सुजितभाई डॉन यांनी आता पुन्हा एकदा रक्कम वाढवलेली आहे. आता हॅट्रिक साठी 2100 लावलेले आहेत. डीजे
सरकार आहे ती कंपल्सरी क्रॉस करा मित्रांनो प्लीज, जेणेकरून सामन्याला उशीर होणार नाहीये. मला वाटतं गावदेवी भादवड बी टीमनं पहिला सामना जरूर गमावलाय, मात्र या सामन्यातून चांगली अगदी सुरुवात आपण पाहतोय. आपण नेहमी म्हणतो की धक्क्याने माणूस सुधारतोय आणि गावदेवी भादवड टीमनं अगदी पहिल्या धक्क्यातून सावरताना या मॅच मधून चांगली कामगिरी केलेली आहे. 7 चेंडूमध्ये 3 बाद 3 अशी दयनीय अवस्था आहे. जर्मन पॉवर शेलर टीमची पहिली जिंकली आहे. अरे वा, म्हणजे पहिली पण जिंकली आणि दुसरी देखील चांगली कामगिरी आहे. आज भादवड आणि टेमगडपाडा खूप चांगला क्रिकेट खेळते. पंडित भोईर थोडेसे नाराज असतील. 3 मध्ये 1 होती. आर्यन तरीच कौतुक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये सलग 3 मोरे टिपले. हरी जोशी सारखा खेळाडू खेळपट्टीवर असताना 3 मध्ये 3 धावा डिपेंड केले नाही तर विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट केली. 1 धाव 3 चेंडूमध्ये आर्यन तरेनं. सिंगल डबलने गावदेवी भादवड टीमला काही फरक पडणार नाहीये. इथून जर्मन पॉवर शेलरला धावांची गती वाढवावी लागेल. 15 चेंडूमध्ये 50 पाहिजेत. 9 मध्ये आलेत 6 आणि 15 मध्ये 50. आव्हान कठीण आहे. हे रात्रीचं क्रिकेट आहे. बघूया, अशक्यला शक्य करणारा क्रिकेट आहे आणि शक्यला अशक्य करणारा देखील हा क्रिकेट खेळ आहे. एका संघाला असेल तर एका संघाला लढवणारा क्रिकेटचा खेळ आहे. गावची एकता आणि अखंडता नेहमीच या क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून जोपासली गेलेली आहे. नक्कीच बघा, प्रभाकर पाटील यांचं किती लक्ष आहे. यानंतरचा सामना पुंडास आणि निंबवली आहे आणि त्यांनी सांगितलं की दोन्ही टीम दरम्यान आपण नाणेफेक करा. धन्यवाद. इथे या चेंडूवर आलाय या इनिंगचा पहिला षटकार अक्षयच्या बॅट मधून. 14 धावा लागलेत 11 चेंडू मध्ये. अजूनही 42 धावांची गरज आहे. 13 चेंडू मध्ये 42 आणि हा चेंडू आलाय वाईट. भावेश घरात इथे हा फटका हवेमध्ये उडवलेला आहे. बघूया, शरद म्हात्रे यांचं लक्ष नव्हतं. नक्कीच इथे झेल ड्रॉप झालाय आणि चेंडू देखील सीमापार गेलाय. आलाय चौकाराने धावसंख्या झाले ती 19. म्हणजे या ओव्हरमध्ये तब्बल धावा 16 खर्च केलेत भावेशनं. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 16. 2 ओव्हर 19 आणि आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 37 धावांची गरज आहे. नक्कीच योगेश तरे याच्यासाठी आता पारितोषिक आलेले आहे. सुरेश गुलवी आणि सुजितभाई डॉन यांच्याकडून सलग 2 विकेट घेतल्या तरी 500 आहेत. योगेशवर भरपूर प्रेम आहे. चांगला खेळाडू देखील आहे आणि पहिले 500 जिंकलेत त्यांनी. बघूया, मजबूत काटेके खिलाडी हे योगेश तरे. आज सुजितभाई डॉन यांचे चिरंजीव देखील आहेत. जय जय म्हात्रे, क्या बात आहे. सुजितभाई डॉन यांचे सारखे आहेत. बघूया, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोचलेत आणि झेल देखील भावेश घरतनं कंप्लीट केलेला आहे. आता जर्मन पॉवर शेलार
पहिला विकेट आलाय, एक घ्यायचा बाकी आहे. योगेश तरे त्यांच्या बॅटमधून धावा देखील आपण चांगल्या पाहिल्या होत्या. 13 चेंडूमध्ये 34, त्याच्यामध्ये 4 षटकार त्यांनी ठोकले होते. 4 बाद 19. आता 11 मध्ये पाहिजे 37. 11 चेंडू आणि 37 धावा. योगेश तरे शॉर्ट रनअप न ओव्हर द विकेट. इथे देखील विकेट येईल का? आणि नक्कीच पुन्हा एकदा तोच खेळाडू तसा झेल. आणि नक्कीच दोन्हीच्या त्यांच्या योगेश तरेच्या मित्रांनी जे बक्षीस लावलं होतं त्याचे ते मानकरी ठरलेत. सुजितभाई डॉन आणि सुरेश गुलवी. संतोषजी काकडे, न्यू बॅटर भारत 7वे आणि अगदी 7व्या क्रमांकावर आलेत. काय योगायोग आहे दशरथ पाटील सर. अर्णव 7वे आहे आणि त्यांचा बॅटिंगचा क्रमांक देखील 7वा आहे. हॅट्रिक झाली तर योगेश तरे ठरतील या स्पर्धेचे दुसरे विकेट हॅट्रिक गोलंदाज आर्यन तरे नंतर. बघूया, संधी आहे. दयानंदजी चोरगे साहेबांकडून बक्षीस देखील मिळेल. जितेंद्र पाटील वांचेकडून देखील 5,000, चोरगे साहेबांकडून 5,000. आता एक विकेट योगेशला घ्यायची आहे आणि या स्पर्धेतील सर्वात मोठा बक्षीस चा मानकरी बघूया होतील का. फिल्डिंग लावली जाते योगेश कडून. एक आमचे योगेश नाना म्हात्रे देखील आहेत, जोशी इलेव्हन भादवड ए टीमचे. आणि योगेश तरे आई गावदेवी भादवड बी चे. हॅट्रिक ऑन, हॅट्रिक ऑन. अगदी डीप मिड विकेट रिझनकडे चेंडू चाललाय. योगेशने चेंडू देखील चांगला टाकला होता सुजित भाई, मात्र फलंदाजाने अगदी सेफ फटका खेळला. त्यांनी चेंडू तर अगदी हॅट्रिकच्याच लाईनचा टाकला होता. आणि योगेशचं मी कौतुक करेन, अशा वेळेला जोखीम घ्यायला काय हरकत नाहीये. धावसंख्या 21. हा अतिशय वेगाने चेंडू टाकला होता आणि कंट्रोल पुलचा एक चांगला फटका आपण पाहतोय. भारत 7वे यांच्या बॅटमधून आल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा जोडलेत. आता टीम कुठेतरी खूप मागे राहिलेली आहे. धावा बनल्यात 2 ओव्हर 4 चेंडूमध्ये 23 आणि आता 8 मध्ये पाहिजे 33. 24.75च्या सरासरीनं फुल टॉस होता. चेंडूला पुन्हा एकदा अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनकडे. एकच धाव या चेंडूवर घेतली. 24 झालेत 17 मध्ये आणि आता 7 मध्ये पाहिजेत 32. आठे मारावे लागतील, 1-2 आठे उडवावे लागतील. पाटील सर, आपण ISPL मध्ये नौका पाहिलाय आणि भिवंडी तालुक्यामध्ये प्रथमच ओरिजिनल 40+ माध्यमातून 8 धावा देखील आपण पाहणार आहोत. आणि एक आज विक्रम झालाय हेमंतच्या माध्यमातून. हेमंत म्हात्रेनं माडकडनं 8 ठोकलाय स्पर्धेचा. क्या बात आहे, चांगला चेंडू होता. अगदी चेंडूला फ्लाईट दिली होती. योगेश तरेचं ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हर बनले आहेत 25 आणि आता 1 ओव्हर मध्ये पाहिजे 31 धावा 6 मध्ये 18 मध्ये 25. इथून आपण अनुमान लावला तर अगदी 99% संधी जिंकण्याचे आई गावदेवी भादोड बी टीमला. फास्ट केला, जरा फास्ट केला. भरपूर आपल्याला अजून सामने कव्हर करायचे आहेत. 1:22 झालेली आहेत. बघू शकता आपण आमचा कॉम्बॉक्स दाखवला जातोय MB लाईव्हच्या माध्यमातून. धन्यवाद निलेश बजाके अँड ऑल टीम. निवृत्ती यस MB किरेवली भिवंडी. अतिशय चांगला लाईव्ह आहे. गोलंदाज कोण आहे सुजित भाई? संजय म्हात्रे योगेश नानाचे बंधू आहेत.
क्या बात आहे. मी त्यांचं आधीच नाव घेतलं होतं. संजय म्हात्रे 6 मध्ये 31. गती चांगल्या आहे आणि या चेंडूवर फटका देखील खूप चांगले खेळलेत. चेंडू चाललाय डीप सिपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. पहिले चेंडू ठोकलाय चौकार. पाच मध्ये पाहिजे 27. 19 मध्ये आलेत 29. 56 धावांचं टार्गेट. जर्मन पॉवर शेलार टीम चेस करताना 5-27. सुरेश गुलवे आणि सुजितभाई डॉन यांच्याकडून योगेशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हा चेंडू ऑन दी कार्पेट मिड विकेट रिझन मधून उचललाय. 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 31. 4-25. आता आव्हान काहीसं कठीण बनलंय. इथून 2 अट्टे 4 चेंडू मध्ये खेळावे लागतील. आणि हा फटका अगदी ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक घेत आहेत. चांगले प्रयत्न जरूर पाहिलेत मात्र चेंडू एका टप्प्यानं सीमाभार चौकार. म्हणत असेल झेल नका घेऊ मात्र चेंडू तरी आडवा. कारण की संजय म्हात्रेचं असे जर तुम्ही चौकार दिले तर पुढील सामन्यामध्ये थोडंसं मनोबल खच्चीकरण होईल. गोलंदाजाला फिल्डिंगची साथ मिळणं फार गरजेचं आहे. आता धावा अजूनही 21 आहे. ठीक आहे. क्या बात आहे. ही ताकद आहे संजय म्हात्रेची. काय चेंडू टाकलाय. अगदी आपल्या खांद्याचा भरपूर वापर ताकदीचा वापर या चेंडूवर पाहायला मिळाला आहे. योगेश नाना म्हात्रे सारखेच शरीर एष्टीचे आहेत. चांगली ताकद आहे. चांगला चेंडू पाहिलाय. बाईच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या 36. आता फक्त 2 चेंडू टाकायचे आहेत. आता 2 अट्टे आले तरी 4 धावा कमी पडतील. 2 मध्ये 20. इथे भारत 7वेला देखील चेंडू डॉट टाकलाय. गुड बॉलिंग. गावदेवी भादवड बी टीम खूप चांगला क्रिकेट आजच्या या रात्रीमधून खेळलेली आहे. 2 मॅच मधून अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दसराजी पाटील सर आम्हाला पुन्हा एकदा जोडलेत. खूप चांगला समालोचन त्यांचं आपण ऐकलंय. काय गती आहे. वा गुड बॉलिंग. सामना जिंकलाय. आई गावदेवी भादवड बी टीमनं सलगच्या स्पर्धेतील दुसरा विजय हाडला. जर्मन पॉवर शेलार टॉप 10 मध्ये प्रवेश निश्चित झाले. अभिनंदन शरद म्हात्रे, विजय पाटील अँड ऑल टीम. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण. पुढील टीम पुंडास आणि निंबवली या सामन्याचा सामनावीर खेळाडू योगेश तरे यांच्या बॅट मधून धावा आले होते 34. चला योगेश तरे आपण यायचं आहे. सुजितभाई डॉन आणि सुरेश गुलवी यांच्याकडून प्रत्येकी 500-500 आहेत. बघा एक गोष्ट आम्ही आताच सांगतोय की सर्व जे 14 मॅचेसचा शेड्यूल आहे तो आपण कंप्लीट करणार आहोत. त्यामुळे जितकं फास्ट खेळाल तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण अजून लुझर मॅचेस देखील बाकी आहेत. त्यामुळे फटाफट लवकरात लवकर ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. कारण आज ज्या लीगच्या मॅचेस आहेत त्या कंपल्सरी होणारच आहेत. त्यामुळे जितकं फास्ट खेळता येईल खेळा, वेळ वाचवा. नक्की जे